महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अगदी एकमेकांसमोर विधानभवनामध्ये. ठाकरेंनी दिली टशन, शिंदे मात्र पळाले. मित्रांनो, नेमकी काय घडते बातमी, नेमका कसा होतो व्हिडिओ व्हायरल, जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडल्याच्या नंतर गेली 5 वर्ष ठाकरेंच्या समोर यायला एकनाथ शिंदे जणू काही घाबरतात. आजही ठाकरेंच्या समोर ते कधी येत नाहीत आणि आज विधानभवनामध्ये अखेर तो योग आला आणि सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे मात्र लगेच पळाल्याचा व्हिडिओ आपल्या समोर येतोय. ठाकरेंनी टशन कशी दिली हे देखील या व्हिडिओतून अगदी समोरासमोर आपल्याला जाणवतंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पळून नेली. त्याबरोबरच आमदार, खासदार आणि मंत्री देखील पळाले. मात्र एकनाथ शिंदे यांची ठाकरे परिवाराच्या कोणाच्याही डोळ्याला डोळा लावण्याची, वरती बघण्याची हिंमत अजूनही होत नसल्याचं या व्हिडिओवरून सध्या समोर येत आहे. जेव्हा आपण चुकीचं काम करतो तेव्हा समोरासमोर आपण बघू शकत नाही, हे याचं जिवंत उदाहरण आज महाराष्ट्राने पाहिलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना रिक्षा चालकापासून ते आज उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. मात्र एकनाथ शिंदे हे सगळं विसरल्याचं आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलंय. ठाकरेंनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्या प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे बंड करत आपला सर्वात मोठा गद्दारीपणा दाखवला. मात्र एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात होतोय प्रचंड व्हायरल. उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर आणि आदित्य ठाकरे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे घाबरलेत का? नेमकं काय घडतंय ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, समोर पाहताय की आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे आल्याच्या नंतर सगळे अधिकारी, सगळे आमदार, सगळे मंत्री उठले. मात्र आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे एकटक बघत त्यांच्या नजरेला नजर भिडली. मात्र एकनाथ शिंदेंनी मान खाली टाकली, त्यांनी बघितलं देखील नाही. यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा व्हिडिओ गेल्या 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड होत होता व्हायरल. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा देखील हा व्हिडिओ सध्या होतोय सगळीकडेच व्हायरल. आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेवरती अतिशय मोठे टीका करतात. या टीकेमुळे शिंदेगडात मात्र टीकेचे बाण त्यांच्यावरती पाहायला मिळतात. मात्र आदित्य ठाकरे कधी न घाबरणारे असं व्यक्तिमत्व होते. आजही एकनाथ शिंदेच्या तोडीस तोड देऊन ते त्यांच्या टीकेला जोरात प्रत्युत्तर देतात. यामुळेच आदित्य ठाकरे यांची क्रेज आज महाराष्ट्रात सामान्य शिवसैनिकांपर्यंत अतिशय मोठी असल्याचं आपण देखील पाहिलंय. परंतु एकनाथ शिंदेंनी पक्ष सोडला, चिन्ह चोरलं. ठाकरेंच्या घरातील 2 महत्वाचे पक्षचिन्ह चोरल्याच्या नंतर मात्र एकनाथ शिंदेकडे आता ठाकरेंकडे यायला जागा नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना जवळ करतील का हा प्रश्नच नाही, तर कधीच हे एकत्र येऊ शकत नाहीत. मित्रांनो, काल विधानभवनामध्ये देखील अशाच प्रकारची ठाकरेंची आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचं आपण पाहिलंय. परंतु या भेटीमध्ये नेमका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना कशा प्रकारे टशन दिली ते बघण्यासारखे होते. मुंबईत उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार आहेत, परंतु विधानभवनामध्ये प्रवेश केल्याबरोबर ठाकरेंच्या पाठीमागे जी मीडिया लागते यावरून समजतंय ठाकरेंचं वजन एकनाथ शिंदेपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने जास्त आहे. कारण की ते ठाकरे आहेत. ज्या ठाकरेंनी संपूर्ण भाजप उभी केली, संपूर्ण शिंदेगड उभा केला, त्या ठाकरेंच्या नजर भिडवणं अगदी अवघड आहे. आपण समोर पाहताय की हा व्हिडिओ एकनाथ शिंदे समोर येतात, उद्धव ठाकरे अगदी ताठ मानेने समोरून जात आहेत. मात्र एकनाथ शिंदे ठाकरेंकडे ढुंकून देखील बघत नाहीत, ते पलीकडूनच ते निघून जात आहेत आणि उद्धव ठाकरे मात्र एकनाथ शिंदे यांच्या नजरेला नजर भिडवत आहेत. हा करारी ठाकरेपणा काल मुंबईमध्ये विधानभवनामध्ये सर्वांना पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे अजून देखील उद्धव ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवत नाहीत. हा ठाकरेंचा करारीपणा महाराष्ट्राला आवडलेला दिसतोय. मित्रांनो, या व्हिडिओवरून एवढंच समजतंय की उद्धव ठाकरे खरे आहे, तर एकनाथ शिंदे यांनी काम चुकीचं केलंय हे त्यांच्यावरून समजतंय. इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपण काही पाहतो, परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दोघांकडे वेगवेगळ्या शिवसेना आहेत.
मात्र इकडे उद्धव ठाकरे मात्र यांची क्रेज एकनाथ शिंदेपेक्षा कितीतरी कमालीची जास्त असल्याचं यावरून समजतंय. म्हणजेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नजरेला नजर अजून देखील भिडत नाहीत. हीच ठाकरेंच्या विजयाची कमाल महाराष्ट्राला खूप भारी वाटते. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरे खरेच महाराष्ट्राचे शिवसेनेचे करते आहेत का? खरेच शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे का? याबद्दल आपलं मत काय? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये एका शब्दात व्यक्त व्हा. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आपल्याला आवडलेला एक महत्त्वाचा नेता कोण? एक प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्रात तुमचा पाठिंबा कुणाला नेमक्या शब्दात आम्हाला कळू द्या. मित्रांनो, बघूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स काय येतात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधीच्या बातम्या. धन्यवाद.